परवा राज्याचं बजेट करताना या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली। ती घोषणा विस्तारित म्हैसाळचे टेंडर फोडलेत आणि दुसरे आपल्याला एक मोठी घोषणा झाली सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना, जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन, KWF ही एक जर्मनची बँक आहे, 2.35 एवढाच कमी इंटरेस्टनं वर्षाला आपल्याला हा पैसा मिळालेला आहे। त्याच्यामध्ये 70% ती पैसे देत आहेत। डिलॉइट ही एक US बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे। त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि 200 मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपल्याला यामध्ये धरलेला आहे। 1500 ते 1550 कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे। यामध्ये 30% राज्य सरकारनं द्यायचे आहेत। केंद्रानं केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिलाय। केंद्राची हमी आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली। अतिशय या म्हैसाळ योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मिरज, कवठेमंकाळ आणि जत यांना या शेतकऱ्यांचं वीज बर्डन जे येत होतं ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात येणार आहे। बर्डन शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही। त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला आहे। त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे। त्यांना म्हैसाळमधनं पाणी जातंय त्यांनाही त्याचा फायदा आहे। बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या या खात्याचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर चर्चा केली। टप्प्याटप्प्यानं या सगळ्या योजना ज्या लिफ्ट इरिगेशन आहेत, ज्याच्या 2 टप्प्यापेक्षा अधिक उचलण्याच्या प्रक्रिया आहेत, त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे। त्यामध्ये टेंबू आहे, त्याच्यामध्ये विस्तारित म्हैसाळ आहे आणि ताकारी आहे। यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। तत्वतः त्यांनी मान्यता दिलेली आहे।